Welcome to online YouTube channel of Srinyan Sagar Coaching Classes. To get a latest video, please subscribe the channel. Let's see the pressure of a liquid. Try this. Pressure of a liquid. जसे सॉलिड मटेरियल प्रेशर एक्झर्ट करतात त्याचप्रमाणे लिक्विड्स ऑल्सो एक्झर्ट अ प्रेशर. लेट अस सी ॲक्टिव्हिटी फर्स्ट. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घेणार आहात जी 3.6 मध्ये दाखवलेली आहे. टेक ए 10 सेंटीमीटर लॉन्ग पीस ऑफ ग्लास ट्यूब. एक 10 सेंटीमीटर लॉन्ग असणारी ग्लासची एक ट्यूब घेणार आहात. ऑन विच अ रबर बलून कॅन बी फिटेड, की जिच्यावरती आपण एक रबर बलून फिट करणार आहोत. ही आहे तुमची 10 सेंटीमीटर लॉन्ग ग्लास ट्यूब आणि तिच्यावरती हा एक बलून इथे फिट केलेला दिसतोय. फिट करण्याच्या अगोदर हे जे एंड आहे ते काय करणार आहात, तुम्ही वार्म करून घेणार आहात, गरम करून घेणार आहात आणि त्या बॉटलमध्ये पुश करणार आहात. वार्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब अँड जेंटली पुश इन द बॉटल ॲट अबाउट 5 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम. म्हणजे बॉटमपासनं 5 सेंटीमीटर अंतर सोडून तुम्ही ही ग्लास ट्यूब वार्म करून बॉटलला फिक्स करून देणार आहात. टू अवॉइड अ लिकेज, कुठल्याही प्रकारचं लिकेज होऊ नये म्हणून ॲप्लाय मोल्टन वॅक्स ऑन द साईड ऑफ द ग्लास ट्यूब. तिथे काय करणार आहात, मोल्टन वॅक्स ॲप्लाय करणार आहात जेणेकरून लिकेज होऊ नये म्हणून. नाऊ फिल वॉटर स्लोली इन द बॉटल. आता काय करणार आहात, हळूहळू बॉटलमध्ये पाणी भरणार आहात. सी हाऊ द बलून इन्फ्लॅट्स. जसं तुम्ही बॉटलमध्ये पाणी भरत जाल त्याच वेळेस तो बलून काय होणार आहे, हळूहळू फुगणार आहे. व्हॉट इज ऑब्झर्व, याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येतं, काय ऑब्झर्व होतं. द प्रेशर ऑफ अ वॉटर ॲक्ट ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. जे काही प्रेशर आहे, द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. जे काही वॉटरचं जे काही प्रेशर आहे ते ह्या बॉटलच्या साईडवरती सुद्धा ॲक्ट होतं आहे. जेव्हा तुम्ही ह्या बॉटलमध्ये वॉटर पोअर करणार आहात त्यावेळेस वॉटरची लेवल काय होणार आहे, राईज होणार आहे. ड्यू टू अ लेवल रायझेस. जशी लेवल वाढणार आहे त्याचप्रमाणे बॉटलमध्ये मास जे आहे वॉटरचं ते सुद्धा काय होणार आहे. मास मीन्स दॅट मीन्स वेट ऑफ द वॉटर इज ऑल्सो इन्क्रीजेस इन द बॉटल. वेट वाढणार आहे दॅट मीन्स ॲप्लाइड फोर्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. इफ फोर्स इज इन्क्रीजेस प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस अँड द साईज ऑफ द बलून गेट इन्क्रीजेस. बलून काय होऊन बलूनची सुद्धा साईज वाढणार आहे. म्हणजे इथल्या हे जे वॉटर जे आहे बॉटलमधलं ते ही जी साईड आहे बॉटलची इकडची पण दोन्ही साईड, त्याचप्रमाणे बॉटम, दोन्ही साईडचा बॉटमच्या एरियावरती हे जे लिक्विड आहे, हे जे वॉटर आहे, दिस वॉटर एक्झर्ट प्रेशर. हेच आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीवरनं समजतं आहे. दिस मीन्स लिक्विड ऑल्सो एक्झर्ट अ प्रेशर. लेट सी द ॲक्टिव्हिटी 2. ॲक्टिव्हिटी 2 बघूया. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घेणार आहात. पियर्स इट विथ अ थिक निडल ॲट द पॉईंट 1, 2, 3 ॲज शोन इन फिगर 3.7. फिगर 3.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक थिक निडल घेऊन 3 ठिकाणी बॉटलला होल पाडणार आहात. फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट. बॉटलमध्ये पूर्ण पाणी भरून देणार आहात. ॲज शोन इन द फिगर वॉटर जेट विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. इथे बघितल्यावरती आपल्याला असं लक्षात येतं की हे जे होल पाडलेले आहे इथनं काय होतंय, पाणी बाहेर येत आहे. वॉटर जेट्स प्रोजेक्टिंग आउट, इथनं पाणी बाहेर येताना आपल्याला तिन्ही होलमधनं दिसतंय. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. टॉपमधल्या म्हणजे होल 3 मधनं बाहेर पडणारं जे काही पाणी आहे ते बॉटलच्या क्लोजली फॉल होतं आहे.
दॅट मीन्स हे खूप जवळ पडते. डिस्टन्स बिटवीन द वॉटर जेट अँड बॉटल इज लेस. क्लोजेस्ट फॉल होत आहे. द जेट फ्रॉम द लोएस्ट होल. लोएस्ट होल म्हणजे फर्स्ट होलचा जर विचार केला, द वॉटर फॉल फारथेस्ट फ्रॉम द बॉटल. जे काही फर्स्ट होलमधनं बाहेर पडणारं जे पाणी आहे ते बॉटलपासनं खूप दूर पडतं आहे. द जेट कमिंग आउट फ्रॉम द टू होल्स at the same level fall at the same distance from the bottle. जे काही जेट आहे दोन सेम लेवलवरती जर होल जर असतील, दोन सेम लेवल जर ती होल जर असतील, तर जे काही डिस्टन्स असेल वॉटरफॉल होण्याचं हे सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम धिस. म्हणजे जर ही 3 लेवल आपण जर कन्सिडर केली, ह्या लेवलवरती इथे आणखी एक ह्या साईडला एक होल असतं, तरीसुद्धा काय झालं असतं, हे जे वॉटर जेट आहे हे थर्ड होलमधनं बाहेर पडणारं जे काही वॉटर जेट आहे जसं क्लोज आहे त्याचप्रमाणे इथे होल असतं, तर इथनं बाहेर पडणारं जे काही पाणी असतं ते सुद्धा क्लोजलीच फॉल झालं असतं. दॅट मीन्स जर सेम लेवलचा आपण फक्त लेवल 3 लेवलचा जर विचार जर केला, तर इथे वॉटरमुळे ॲक्ट होणारं जे काही प्रेशर आहे हे सेम आहे. प्रत्येक लेवलवरती सेम असणार आहे. जसं लेवल सेकंडचा विचार केला तर इथे ॲक्ट होणारं प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथे ह्या साईडला होल असतं तर तरीसुद्धा काय झालं असतं, वॉटर जेट ज्याप्रमाणे सेकंड होलमधलं जे काही वॉटर जेल आहे इथलं जे डिस्टन्स आहे तसंच इकडे पण असतं. पण जर आपण डेप्थचा जर विचार केला, तर डेप्थ इन्क्रीज झाल्यानंतर प्रेशर इन्क्रीज होतं. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. जर डेप्थ जर वाढली तर प्रेशर वाढतोय. म्हणजे थर्ड लेवलचा जर विचार केला आणि सेकंड लेवलचा विचार केला तर ह्या थर्ड लेवलवरती इथे ॲक्ट होणारं प्रेशर वेगळं आहे आणि इथे ॲक्ट होणारं प्रेशर वेगळं आहे. म्हणजे इथले सेकंड लेवलवरती ॲक्ट होणारं प्रेशर जास्त आहे कारण डेप्थ इन्क्रीज झालेली आहे. फर्स्टचा विचार केला, फर्स्ट लेवलचा, इथे ह्या लेवलवरती ॲक्ट होणारं प्रेशर हे आणखी जास्त आहे. प्रेशर जास्त असल्यामुळे जे काही वॉटर जेट आहे ते आणखी फार किंवा दूर पडतं आहे बॉटलपासनं. म्हणजे ॲज द डेप्थ इन्क्रीजेस प्रेशर इज इन्क्रीजेस. हे आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीवरनं समजतं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक कन्क्ल्युजन असं मिळतं आहे, कुठलीही एक लेवल जर पकडली तुम्ही, कुठली एक लेवल जर कन्सिडर केली तर तिथे ॲक्ट होणारं जे काही प्रेशर असतं ते सेम असतं. म्हणजे 3 लेवल जर कन्सिडर केली तर इथे ॲक्ट होणारं प्रेशर सेम आहे. ही लेवल कन्सिडर केली तर इथे ॲक्ट होणारं प्रेशर सेम आहे. पण 3 आणि 2चा विचार केला, डेप्थचा विचार केला, तर डेप्थ इन्क्रीज झाली तर प्रेशर हे इन्क्रीज होत असतं. हेच आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीवरनं समजतं. नेक्स्ट आपण बघतोय गॅस प्रेशर. गॅसेस मॉलिक्यूल सुद्धा काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. लाईक लिक्विड, जसे लिक्विडबद्दल आपण अगोदर बघितलं त्या लिक्विडप्रमाणे गॅस मॉलिक्यूल सुद्धा प्रेशर एक्झर्ट करत असतात. इफ वी टेक अ बलून अँड इन्फ्लेटेड विथ द हेल्प ऑफ अवर माउथ. आपण एक बलून घेतला आणि माउथच्या साह्याने तो फुगवला. एअर त्याच्यामध्ये फिलअप होणार आहे. जसं जसं एअर त्याच्यामध्ये भरला जाईल तशी तशी त्या बलूनची साईज इन्क्रीज होणार आहे. बलून इन्फ्लेटेड ऑल साइड इक्वली, सगळ्या बाजूंनी तो इन्फ्लेट होऊ लागणारे फुगणार आहे इक्वली. जर आपण त्या बलूनला पिनच्या साह्याने होल पाडलं तर काय होणार आहे, एअर लीक होणार आहे आणि एअर लीक झाल्यामुळे बलूनची साईज पुन्हा कमी होणार आहे. इट मीन्स याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं, जो काही एअर त्या बलूनमध्ये फिल झाला होता तो एअर जो काही बलूनचा इनर सरफेस आहे त्या इनर सरफेसवरती काय करत होता, प्रेशर एक्झर्ट करत होता. हेच आपल्याला या एक्झाम्पलमधनं समजतंय. ऑल द गॅसेस
ऑल द गॅसेस अँड लिक्विड हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. म्हणजे गॅस मॉलिक्युल असतील किंवा लिक्विड्स असतील, लिक्विड सबस्टन्स असेल, गॅसेस मॉलिक्युल असेल, तर त्यांना कॉमन नेम काय म्हटलं जातं? फ्लुइड सबस्टन्स. फ्लुइड मीन्स गॅस असेल किंवा लिक्विड असेल. फ्लुइड मीन्स फ्लोइंग सबस्टन्स. एअर सुद्धा काय होतो? फ्लो होतो. लिक्विड सुद्धा काय होतं? हायर लेवलकडनं लोअर लेवलकडे फ्लो होत असतं. इट मीन्स त्यांना आपण काय म्हणतो? फ्लुइड सबस्टन्स म्हणतो, लिक्विड आणि गॅसला. फ्लुइड इन अ कंटेनर exert pressure from within on the walls and the bottom of the container. जे काही एखादा कंटेनर असेल, सपोज दिस इज अ क्लोज कंटेनर. ह्या क्लोज कंटेनर मध्ये फ्लुइड असेल. फ्लुइड मीन्स गॅस, लिक्विड, गॅस असेल किंवा लिक्विड असेल. हे जे फ्लुइड आहे ते काय करणार आहे? त्या वॉलवरती आणि बॉटमवरती, कंटेनरचा जी काही वॉल असेल, या वॉलवरती आणि बॉटम सरफेसवरती काय करणार आहे? एक्झर्ट प्रेशर. काय करणार आहे? प्रेशर एक्झर्ट करणार आहे. किंवा कुठलाही एक पॉइंट कन्सिडर केला आपण, त्या पॉइंटच्या ठिकाणी किंवा त्या पॉइंटवरती सुद्धा इक्वल डिरेक्शनने तिथे फोर्स ऍक्ट होणार आहे. A fluid enclosed in a container exerts its pressure equally in all direction at point within a fluid. म्हणजे जर फ्लुइड मटेरियलचा कुठलाही एक पॉइंट कन्सिडर केला तर त्या पॉइंटला सुद्धा काय होत असतं? सगळ्या डिरेक्शनने त्या पॉइंटवरती काय होणार आहे? फोर्स अप्लाय होणार आहे किंवा प्रेशर एक्झर्ट होणार आहे. म्हणजे विदिन पॉइंट जरी कन्सिडर केला किंवा हे जे मॉलिक्युल आहे हे पण काय करत असतात? वॉलवरती, साइडवरती प्रेशर एक्झर्ट करत असतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये जसं की एअर जो आहे, एअर इज एव्हरीवेअर. देयर इज अ एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ. अर्थच्या सराउंडिंगला काय आहे? एअर आहे. दॅट मीन्स एअरचं एक एन्व्हलप आहे अर्थला. आणि हा जो एअर आहे, हा एअर काय करत असतो? अर्थ सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करत असतो. अबाउट फ्रॉम द अर्थ सरफेस अबाउट 60 किलोमीटर. 60 किलोमीटर वरती गेलात तर एअरचा एक एन्व्हलप आहे आणि त्याच्यावरती आणखी एक्सटेंडेड फॉर्ममध्ये अबाउट 400 किलोमीटर पर्यंत एअर एक्झिस्ट होतो, पण रेअर होत जातो तो वरती गेल्यानंतर. जसं आपण अर्थ सरफेसपासून वरती जाऊ तसं एअर काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. दॅट मीन्स डेन्सिटी ऑफ एअर गेट डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर. जसं आपण वरती जाऊ तसं एअरचा लेअर कमी कमी होत जाणार आहे. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? तर हा जो ॲटमॉस्फिअरमध्ये असणारा एअर, तो एअर अर्थ सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करत असतो. दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर. मग जे काही प्रेशर क्रिएट होतंय एअरमुळे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणणार आहे. द एअर प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. सी लेवलवरती जे काही प्रेशर असतं ते किती? 1 ॲटमॉस्फिअर इतकं असतं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन. जसं जसं आपण वरती जाऊ, ॲज वन गोज अप इन अ हाईट फ्रॉम द सी लेवल. सी लेवलपासून जसं आपण वरती जाऊ तसं तसं काय होणार आहे? प्रेशर हे डिक्रीज होणार आहे. सपोज इमॅजिन, आपण असं इमॅजिन केलं, एक स्मॉल सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर इज प्लेस्ड ऑन द अर्थ सरफेस हॅविंग युनिट क्रॉस सेक्शन एरिया. त्याचा जो एरिया आहे तो एकदम छोटा आहे. असं सिलेंडर अर्थच्या सरफेसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? एअर आहे. आणि हा जो एअर आहे, ह्या एअरचं जितकं वेट असेल त्या वेट इतका जो काही प्रेशर आहे, त्या वेट इतका जो प्रेशर आहे तो अर्थ सरफेसवरती, अर्थच्या सेंटरवरती एक्झर्ट होणार आहे. मग याच्यावरून आपल्याला
ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? वेट डिवायडेड बाय द सरफेस एरिया, हे आपल्याला याच्यावरनं समजतंय. मग आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते पास्कलमध्ये मोजलं जातं किंवा पास्कल ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये जे काही प्रेशरचं युनिट आहे ते बार आहे. हे आपण इथे रिलेशन पण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. मग 1 ॲटमॉस्फियर इज इक्वल टू 101 इंटू 10⁵ पास्कल. मग आपल्याला जर याला बारमध्ये कन्वर्ट करायचं असेल, हे आहे 1 बार. सपोज हे जे 1 बार आहे किंवा ह्या पास्कलला आपल्याला बारमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपण अगोदर कन्वर्ट करूया. याला जर कन्वर्ट करायचं असेल तर 101 इंटू हा जो 10⁵ आहे याला आपण 1000 असं लिहू पास्कल. ह्या 1000 ने 101 ला मल्टिप्लाय करू. इफ वी मल्टिप्लाय this 1000 into 101 we get this number. आता आपण काय करणार आहे? 1 0 1 2 3 4 5 हे जे 5 नंबर आहे, या 5 नंबर कडनं आपण काय करणार आहे? इथे याला आपण काय करणार आहे? पुन्हा डेसिमल पॉइंट देणार आहे आणि डेसिमल पॉइंट देऊन आपण या नंबरला पुन्हा 10⁵ च्या फॉर्ममध्ये लिहिणार. 1.0100 इंटू 10⁵. आपण असं पण लिहू शकतो डेसिमल पॉइंट देऊन. मग 1 हे अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे? 1.01000 म्हणजे हे किती? 1 येणार आहे इंटू 10⁵ पास्कल. मग आपल्याला माहिती आहे की 10⁵ पास्कल म्हणजे किती? 1 बार. याला आपण काय लिहू शकतो? 1 बार म्हणजे ही टर्म आहे इज इक्वल टू 1 बार. त्याचप्रमाणे याला आपण 1 बार इज इक्वल टू मिली बारमध्ये जर आपल्याला याला कन्वर्ट करायचं असेल, मिली बारमध्ये कन्वर्ट करताना 1 बार डिवायडेड बाय 0.001 मिली मीन्स 0.001 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 10⁻³ दॅट मीन्स ही टर्म वरती येताना काय होणार आहे? हा जो 3 आहे हा काय होणार आहे? +3 होणार आहे. 10⁻³ बार म्हणजे मिलीमध्ये आपण कसं लिहू शकतो? 1 इंटू 10⁻³ मिली बार. आणि आणखी एक रिलेशन आहे 1 मिली बार इज इक्वल टू approximately 10⁻² पास्कल. दिस इज ऑल्सो वन रिलेशन. हे सुद्धा एक रिलेशन आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाइड इन मिलीबार और हेक्टोपास्कल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण बघितलं की मिलीबार आणि हेक्टोपास्कल मध्ये स्पेसिफाय केलं जातं. इफ वी कन्सिडर वन पॉइंट इन अ क्लोज कंटेनर, जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा स्टडी करायचा असेल तर एक क्लोज कंटेनरचं एक्झाम्पल घेतलं. if there is a closed container, and this is a gas molecule. gas molecule आहे हे आणि हा क्लोज कंटेनर आहे. this molecule continuously in a random motion. या कंटेनर मध्ये हे मॉलिक्यूल कंटिन्युअसली रँडम मोशन मध्ये असतात. that means within a container, if we consider one point, in that point there is a exert pressure in all direction. सर्व डिरेक्शनने काय होतं? त्या एका पॉइंट वरती सेम प्रेशर क्रिएट होत असतो किंवा सेम प्रेशर एक्झर्ट होत असतो फ्रॉम ऑल साइड्स. देयर इज अ इक्वल प्रेशर एक्झर्ट ऑन
कोलिजन होत असतं. ड्यू टू दिस रॅन्डम मोशन अँड कोलिजन these gas molecule also hit to the wall of the container. हे जे मॉलिक्यूल आहे ते वॉलला सुद्धा हिट करतात. दॅट मीन्स ह्या वॉलला ते हिट होत असतात आणि हिट झाल्यामुळे देयर इज अ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स ऑन दिस वॉल. ही जी वॉल आहे कंटेनरची, ह्या वॉलवरती ते कंटिन्युअसली प्रेशर फोर्स अप्लाय करतात. ड्यू टू दॅट फोर्स or due to this collision, force is exerted to the wall and pressure is created to the wall. त्याचप्रमाणे आपण जे काही ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते आपण सुद्धा फील करत नाही. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये एवढं प्रेशर असताना देखील ते आपल्याला फील होत नाही. आपण एवढं प्रेशर कॅरी करत असतो. why we cannot feel this pressure? आपण ते का फील करत नाही? बिकॉज our body cavity filled with air, arteries and veins are filled with blood ने त्या फील आहे. त्यामुळे जे काही लिक्विड फ्लुइड मटेरियल आहे आपल्या आर्टरीजमध्ये, व्हेन्समध्ये, ते देखील काय करत असतात? प्रेशर एक्झर्ट करत असतात. ड्यू टू दॅट वी कॅनॉट सेन्स दॅट प्रेशर और we say that these atmospheric pressure and our body pressure are equal. दोन्ही प्रेशर इक्वल असल्यामुळे आपल्याला ते सेन्स होत नाही. सो वी कॅनॉट क्रश इन अ वॉटर और एअर ऑल्सो. किंवा पाण्यामध्ये सुद्धा आपल्या बॉडीवरती ते प्रेशर एक्झर्ट होत असतं, म्हणून आपण पाण्यामध्ये किंवा एअरमध्ये क्रश होऊ शकत नाही बिकॉज ऑफ दिस. जे काही ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, जसं आपण जर सी लेवलपासून जर वरती जर गेलो, इफ वी go from sea level to a higher level in earth atmosphere, the pressure is decreases. So this is all about the atmosphere.